तर नमस्कार विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी तांत्रिक प्रश्न बघणार आहे, जो की विषय आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम MTP ॲक्ट. अतिशय महत्त्वाचा आहे ICDS अंतर्गत हा टॉपिक. चला तर मग आता आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे, वैद्यकीय गर्भपात अधिनियम MTP ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन ए आहे 1961, ऑप्शन बी आहे 1971, ऑप्शन सी आहे 1980 आणि ऑप्शन डी आहे 1989. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 1971. तर 1971 या वेळेस वैद्यकीय गर्भपात अधिनियम MTP ॲक्ट बनवण्यात आलेला आहे. ज्या महिलांना अबॉर्शन करायचं असेल पण त्याच्याही काही अटी आणि नियम आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, MTPचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन ए आहे मेडिकल ट्रीटमेंट प्रोग्राम, ऑप्शन बी आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, ऑप्शन सी आहे मेडिकल टर्मिनेट प्रोसिजर आणि ऑप्शन डी आहे मेडिकल टेस्ट प्रोसिजर. तर MTPचा फुल फॉर्म आहे ऑप्शन नंबर बी इथे बरोबर आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. प्रश्न क्रमांक 3 आहे, MTP कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन ए पोषण सुधारणा करणे, ऑप्शन बी बालविवाह रोखणे, ऑप्शन सी सुरक्षित व कायदेशीर गर्भपात सुविधा उपलब्ध करणे आणि ऑप्शन डी आहे लसीकरण वाढवणे. तर MTPचा जो मुख्य उद्देश आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, सुरक्षित व कायदेशीर गर्भपात सुविधा उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 4 आहे, MTP कायद्यात महत्त्वाची सुधारणा कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन ए 2010 ऑप्शन बी 2021 ऑप्शन सी 2011 आणि ऑप्शन डी आहे 2025. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, 2021 MTP कायद्यात महत्त्वाची सुधारणा करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, 20 आठवड्यांपर्यंत गर्भपातासाठी किती नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आवश्यक असते? तर ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 4. तर जर एखादी गर्भवती महिलेला 20 आठवड्यांपर्यंत जर गर्भपात करायचा असेल तर तिला एक तज्ज्ञ डॉक्टरची आवश्यकता असते. हे सर्व जे प्रश्न आहे ते 2026साठी अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026साठी फार महत्त्वाचे आहे आणि वारंवार रिपीट होणारे आहे. याआधी 2025चे जे अंगणवाडीचे पेपर झालेले त्यामध्ये हे प्रश्न वारंवार रिपीट झालेले आहे. महिला व बालविकास योजना या अंतर्गत 10 मार्काचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात योजनेवर आधारित. त्याच्यामुळेच सांगत आहे मी यापुढेही आणि याच्या पहिलेही जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा, कारण की खूप फायद्याचे ठरणार आहे तुम्हाला हे व्हिडिओज. चला तर मग आता पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, 20 ते 24 आठवड्यादरम्यान गर्भपातासाठी किती डॉक्टरचे मत आवश्यक असते? तर ऑप्शन ए आहे 3, ऑप्शन बी आहे 2, ऑप्शन सी आहे 4 आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे 3. तर कोणतीही गरोदर महिला जर तिला गर्भपात करायचा असेल आणि तिचा कालावधी 20 ते 24 आठवड्यादरम्यान झालेला असेल गर्भपाताचा, तर गर्भपात करता वेळी आपल्याला 3 या डॉक्टर तज्ज्ञांची सल्ला घ्यावा लागतो, तेव्हाच आपल्याला गर्भपात करता येतो. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपातच परवानगी दिली जाऊ शकते? ऑप्शन ए आहे गर्भपाती गंभीर विकृती, ऑप्शन बी महिलेच्या जीवावर धोका, ऑप्शन सी बलात्कारामुळे गर्भधारण, ऑप्शन डी वरील सर्व. तर इथे वरील सर्व हे बरोबर उत्तर आहे, कारण की जर गर्भपात करायचा असेल तर गर्भपात गंभीर विकृती असेल तरच करता येतो. दुसरी गोष्ट आहे, जर त्या गर्भपाताच्या महिलेला जर जीवाचा धोका असेल तेव्हाच डॉक्टर सल्ला देतात गर्भपाताचा. आणि तिसरी गोष्ट, जर बलात्कारामुळे गर्भधारण असेल तर तेव्हा आपल्याला गर्भपात परवानगी मिळते. त्याच्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. मी खात्रीने सांगू शकते की हे सगळे प्रश्न तुम्हाला फार महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनाने हमखास येणारे आहेत. त्याच्यामुळेच सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्या नोट्स काढून ठेवा. चला तर मग आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे, MTP कायद्याअंतर्गत कोणाची माहिती गोपनीय ठेवली जाते? ऑप्शन ए बलात्कार पीडित महिला, ऑप्शन बी डॉक्टरांशी, ऑप्शन सी गर्भपात केलेल्या महिलेची आणि ऑप्शन डी रुग्णालयाची. तर MTP या योजनेअंतर्गत एक गाईडलाईन बनवलेली आहे. तर त्याच्या अंतर्गत ज्या महिलेने गर्भपात केलेला आहे त्या महिलेची माहिती गोपनीय ठेवण्यात येते, म्हणून ऑप्शन सी इथे बरोबर उत्तर आहे, गर्भपात केलेल्या महिलेची. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोण विशेष श्रेणीतील लाभार्थी आहे?
ऑप्शन ए बलात्कार पीडित महिला, ऑप्शन बी दिव्यांग महिला, ऑप्शन सी अल्पवयीन मुलगी आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की या सगळ्या श्रेणीतील महिला लाभार्थी आहे. ए पण बरोबर आहे, म्हणजेच की बलात्कार पीडित महिला. बी देखील बरोबर आहे, दिव्यांग महिला. आणि सी देखील बरोबर आहे, अल्पवयीन मुलगी. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 10 आहे, MTP कायदा कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए बाल कामगार, ऑप्शन बी महिला आरोग्य व सुरक्षित गर्भपात, ऑप्शन सी बालविवाह आणि ऑप्शन डी बँक खाते उघडणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, महिला आरोग्य व सुरक्षित गर्भपात. तर MTP ही स्पेशल यासाठी योजना बनवलेली आहे, हा कायदा ॲक्ट. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, कारण की हे जे प्रश्न आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही देखील व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल की किती अत्यंत माहितीचे आणि तुम्हाला फायदा होईल असेच हे प्रश्न आहेत. आपण अनेक योजनेवर आधारित व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि योजनेसंबंधित जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावर देखील अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 यासाठी फार महत्त्वाचे असे आपले चॅनल आहे. कारण की आपण मागील प्रश्नसंचामध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याचे विश्लेषण बघतो. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.